ताऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तुझा रंग राहते. दयाळ पक्षी काळ्या रंगाचा पूर्ण पोट पांढरं मानेपर्यंत काळा असलेला दयाळ पक्षी झाडाच्या उंच शेंड्यावर बसतो. आमच्याकडे झाडाचे शेंडे कमी केलेत त्याच्यामुळे आता तो इलेक्ट्रिकच्या पोलवर बसतो आणि आमच्या त्या तिच्या प्रियेला साथ घालतो ती अशी. असा हा दयाळ पक्षी. भारद्वाज पक्षी दिसल्यानंतर सुंदर वाटतं. एखादा तांबट पक्षी असतो जवळच, तसं कुठेतरी कॉपर स्मिथ पॅरबेट असतो जवळ, पण लांबनं कुठेतरी आवाज येतो असं वाटतं. त्याला सुद्धा असंच करावं लागतं कधी कधी. असा तो तांबट पक्षी असतो. त्याच्यानंतर एक सुभग नावाचा पक्षी आहे, कॉमन आयोरा. पिवळा धम्मक असतो, काळे पंख असतात, एवढी छोटी चिमणी असते ती, आणि तो एवढे नखरे करतो ना अक्षरशः त्या प्रियेला म्हणजे लाईन मारण्यासाठी तो अक्षरशः असा अंग फुलवतो असा, आणि असा तुरतुरू आडवा आडवा फांदीवर नाचतो, परत असा तुरतुरू आडवा आडवा येतो, तरी ती काही दात देत नाही. मग आता करायचं काय? मग तो असं इतके वेगवेगळे आवाज करतो ना असा. इतके तो आवाज वेगवेगळे काढतो. त्याचबरोबर आपला बुलबुल पक्षी, कांशीवर लाल रंग आणि पांढरा रंग असतो, त्याला बुलबुल, नारद बुलबुल, शिपाई बुलबुल, तुरेवाला बुलबुल, लाल गाल्या बुलबुल इतकी त्याची नावं आहेत. रेड विस्कर्ड बुलबुल असं तर इंग्लिशमध्ये नाव आहे. व्हॉट टू डू असा तो काय काय म्हणत असतो. आणि एकच सांगतो, गोगी नावाचा पक्षी आहे, गोपी नावाचा पक्षी, मलबार व्हिस्लिंग थ्रश, गडद जांभळ्या रंगाचा पक्षी. सकाळी दिसला होता इथे, त्या पाटणं गेलो, एक व्हिडिओ केलाय त्याचा छोटासा. तर तो पक्षी बघितल्यानंतर मग त्याचा आवाज जो आहे ना, इतका, मी माझा एक स्वतःचा एक वैयक्तिक मत दावा आहे म्हणा, कोकिळ पक्षापेक्षा सुद्धा तो चांगला गातो. एखादा कॉलेज कुमार कट्ट्यावर बसून कसा करेल गाईल तसा तो गातो. तो इतका सुंदर बघा.